आज आपण बनवणार आहे आळूची वडी। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे, 2 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा कांदा लसूण मसाला। चला आपण आता मिक्स करूया। आपण घालूया 2 चम्मच चिंच गुळाचं पाणी। थोडं पाणी घालून मिक्स करूया। मिश्रण भजी बनवतो त्या प्रकारे असं तयार करून घेतलं आहे। आमच्याकडे छोटीच आळूची पाने होती ती मी घेतली आहे। त्याच्या आपण शिरा काढून घेऊया। तर मी इथं शिरा बेलण्याने दाबून घेत आहे। तर आपण पानाला बेसन पीठ लावून घेऊया। बेसन पीठ पानाला छानपैकी पसरून घेऊया सगळीकडे। आता आपण पानावरती तीळ छानपैकी पसरून घेऊया। दुसऱ्या पानालाही आपण असेच बेसन पीठ पसरून घेऊया। छानपैकी आपलं बेसन पीठ पसरून झालं आहे। त्यावरती आपण तीळ पसरून घेऊया आणि दुसरं पान परत त्याच प्रकारे आपण लावून घेऊया आणि परत तीळ पसरून घेऊया। दोन्ही बाजूनी फोल्ड करून याचा आपण रोल करून घेऊया। व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच प्रकारे करून घ्या। अशाच प्रकारे मी आता दुसराही रोल तयार करून घेतला आहे। तर हे 2 रोल 15 ते 20 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया। पाणी आधीच गरम करायला ठेवले होते। 20 मिनिटांनंतर मी त्यात काडी घालून चेक करून बघितलं, त्याला बेसन लागलं नाही, याचा अर्थ आपली वडी तयार आहे। वडी पूर्णपणे गार झाली तर अशा प्रकारे त्याचे काप करून घ्या। आता आपण सगळे इथे काप करून घेतलेले आहे। तेल तापत ठेवलं आहे, मी वडे तळून घेत आहे। वडी चांगलं लाल होईपर्यंत तळून घ्या। तयार आहे आपल्या आळूच्या वड्या। आवडल्यास तर लाईक करा।